चलो ओके. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी फुलमाळी सर स्पार्क टेक्निकल अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो. तर बघा, स्पार्क टेक्निकल अकॅडमी आज आपण जे शिकणार आहोत तर टॉपिक जो आहे आपला तो टॉपिक म्हणजे इथे बघा, टॉपिक आहे आपला ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. तर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे. तुमच्या विद्युत सहाय्यक परीक्षेला हे एमसीक्यू अतिशय महत्वाचे आहेत. तर हे एमसीक्यू तुम्हाला एक्झॅक्टली परीक्षेमध्ये विचारले जाईल. तर इथं बघा, एमसीक्यू सेशन घेतोय आपण आणि महापारेषण म्हणजे आता महापारेषणची तुम्ही एक्झाम तर दिली, परंतु आता आपल्याला फोकस करायचं आहे महावितरणला. आता महावितरण विद्युत सहाय्यक म्हणजे महाडिस्कॉम विद्युत सहाय्यक साठी आपल्याला काय करायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे. तर आता त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे आपण बघणार आहोत एमसीक्यू सेशन. तर आता सगळ्यात पहिले बघा, जर आपण बघितलं इथे तर फर्स्ट एमसीक्यू तुमच्यासाठी हा आहे. फर्स्ट एमसीक्यू तुमच्यासाठी वाचायचं आणि याचं कमेंट्स मध्ये उत्तर द्यायचं आहे तुम्ही. ओके, आवाज क्लिअर आहे ना? एकदा सांगा. ओके आहे ना? व्हिडिओ क्लिअर आहे का? एकदा तर सांगा मला, लगेच आपण हे बघतोय. ओके आहे का? तर बघा, आता पहिला एमसीक्यू बघा, इम्पॉर्टंट एमसीक्यू. विच इलेक्ट्रिकल लाईन कनेक्ट द सबस्टेशन टू डिस्ट्रीब्युटर इन अ डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. काय आहे, काय सांगितलं त्यांनी इथं? सबस्टेशन टू काय सांगितलं? डिस्ट्रीब्युटर. सबस्टेशन टू डिस्ट्रीब्युटर. आता मराठी आणि इंग्लिश मध्ये दोन्ही वेळेस तुम्ही क्वेश्चन वाचायचा आहे व्यवस्थित क्वेश्चन काढण्यासाठी. तर त्यांनी क्वेश्चन सरळ विचारलेला आहे तुम्हाला की सबस्टेशन व डिस्ट्रीब्युटरच्या मध्ये काय जोडलेलं असतं. तर इथं तुम्हाला ऑप्शन सांगायचं आहे. इथं ऑप्शन नंबर ए, बी, सी आणि डी. तर हे ऑप्शन दिलेले आहे. 1 नंबर जी दिलाय फीडर, 2 नंबर डिस्ट्रीब्युटर, 3 नंबर सर्व्हिस लाईन आणि 4 नंबर सर्व्हिस मेन. तर हे तुम्हाला काय सांगायचं, इथं आन्सर सांगायचं आहे. तर याचा आन्सर सरळ काय आहे? बरोबर, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स मध्ये व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. आता याच्यात माझ्याकडे मी नेहमी सांगतो की बूस्टर डोस करायचा आहे. तर बूस्टर डोस करण्याचे फायदे सांगतो तुम्हाला. तर बघा, इथे हा 100% एक प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाणार. जर नाही विचारला तर मला सांगायचं, तुम्ही फुलमाळी सरवर ब्लेम करायचं तुम्ही की सर तुम्ही सांगितलं होतं की हा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे आणि हा परीक्षेमध्ये आला नाही. डायरेक्टली सांगतो मी तुम्हाला की हा 100% परीक्षेत क्वेश्चन विचारला जाणार. 3 क्वेश्चन लक्षात ठेवायचे. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला बघायचं फीडर म्हणजे काय. तर फीडर कुठे जोडलेला असतो, तर इथं जायचं आपल्याला. फीडर कुठे दिसतोय तुम्हाला? हा इथे फीडर आहे. मग फीडरची जोडणी कुठे आहे? तर फीडरची जोडणी हा इथं सबस्टेशन दिलेला आहे. सबस्टेशन आणि हा इथं काय आहे, ही डिस्ट्रीब्युशन लाईन आहे. तर याच्यामध्ये जो जोडलेला आहे तो आहे फीडर. म्हणजे कोणता? तर हा आहे इथं फीडर. हा काय आहे? फीडर. तर मग फीडर कुठं जोडलेला आहे? सबस्टेशन टू डिस्ट्रीब्युटरच्या मध्ये. मग इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. हा क्वेश्चन विचारला गेला की सबस्टेशन आणि डिस्ट्रीब्युटरच्या मध्ये काय जोडलेलं आहे. तर काय जोडलेलं आहे? उत्तर काय तुमचं करेक्ट? फीडर आहे. आता याच्या संदर्भात लगेच दुसरा क्वेश्चन कन्फर्म करून घ्यायचा की तुम्हाला जर विचारलं त्यांनी, तुम्हाला जर क्वेश्चन जर विचारला त्यांनी की आता डिस्ट्रीब्युटर टू सर्व्हिसमेनच्या मध्ये काय जोडलेलं असतं. आता हा झाला इथपर्यंत झाला हा सर्व्हिसमेन. तर सर्व्हिसमेन हा इकडे सर्व्हिसमेन आणि हा झाला इथं फीडर. तर तुम्हाला जर क्वेश्चन त्यांनी विचारला की फीडर काय आहे, फीडर आणि सर्व्हिसमेन, फीडर आणि सर्व्हिसमेन याच्यामध्ये काय जोडलेलं असतं. तर याच्यामध्ये काय आहे, फीडर आणि सर्व्हिसमेनच्या मध्ये तुम्ही बघा इथं डिस्ट्रीब्युटर जोडलेला आहे. हा झाला दुसरा क्वेश्चन एमसीक्यू. तिसरा एमसीक्यू काय आहे, तर तुम्हाला जर विचारला त्यांनी क्वेश्चन
की इथं डिस्ट्रीब्युटर ते कंझ्युमरच्या मध्ये काय जोडलेलं आहे, डिस्ट्रीब्युटर टू कंझ्युमरच्या मध्ये काय जोडलेला आहे, तर हा डिस्ट्रीब्युटर आणि कंझ्युमरच्या मध्ये काय जोडलेला आहे, तर हा जोडलेला आहे सर्व्हिसमेन. तर इथं क्वेश्चन जर तुम्हाला कसाही सुद्धा विचारला गेला तर तुम्हाला याचा आन्सर आलं पाहिजे. अजून काय लक्षात ठेवायचं, आता हे तीन कळालं तुम्हाला, तीन कंपोनंट कळाले तुम्हाला, काय कुठे जोडलेलं आहे इम्पॉर्टंट आहे. तर फिडर कशामध्ये जोडलेला आहे, तर फिडर सबस्टेशन आणि डिस्ट्रीब्युटरच्या मध्ये. डिस्ट्रीब्युटर कुठे जोडला, तर डिस्ट्रीब्युटर जोडला फीडर आणि सर्व्हिसमेनच्या मध्ये, आणि सर्व्हिसमेन जोडला डिस्ट्रीब्युटर ते कंझ्युमरच्या, सॉरी हे इथे सर्व्हिसमेन, ही सर्व्हिस लाईन आहे. सर्व्हिसमेन कुठे जोडला, तर तो आहे डिस्ट्रीब्युटर ते कंझ्युमरच्या मध्ये. तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ऍडिशनल मध्ये काय लक्षात ठेवायचं, तर हा इथं जो दिलेला आहे, हा तुम्हाला जो दिलेला आहे फीडर, तर फीडरवर कसलीही टॅपिंग नसते. आहे का इथून कोणी टॅपिंग घेतली का, असे नंबर ऑफ फीडर 11 kV चे फीडर काढले जातात आणि एका एका एरियाला पाठवले जातात सबस्टेशन मधून. हा एक फीडर, इकडे एक फीडर जाईल, इकडे एक फीडर जाईल, असं इकडे एक फीडर जाईल 4 एरियामध्ये. म्हणजे आता समजा तुमचं एक सर्कल आहे, गृहीत धरा हे एक सर्कल आहे आणि या सर्कलला एक सबस्टेशन आहे. तर मग हे एक फीडर एका गावाला जाईल, हे दुसऱ्या गावाला जाईल, हे तिसऱ्या गावाला जाईल. तर हे असे फीडर वेगवेगळे निघतात. तर हे फीडर कुठे जोडलेले असतात लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आता याच्यावरून आपण डायरेक्टली 11 kV लाईन टॅपिंग घेत नाही, त्याच्यामुळं जो आपला फीडर आहे तर फीडरवरून आपण टॅपिंग घेत नाही. आणि ज्यावेळेस आपण फीडर डिझाईन करतो त्यावेळेस तो कशावर अवलंबून असतो, करंट कॅरिंग कॅपॅसिटीवर. म्हणजे तो किती करंट कॅरिंग कॅपॅसिटीचा आहे ते आपल्याला बघून डिझाईन करावं लागतो. आता इथून आपण टॅपिंग घेऊ शकतो. मग तुम्हाला क्वेश्चन जर विचारला त्यांनी की आपण डिस्ट्रीब्युटर वरून टॅपिंग घेऊ शकतो का, म्हणजे सरळ क्वेश्चन देईल तुम्हाला की आपण टॅपिंग जे घेतोय तर ते कशावरून घेतो. तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल सबस्टेशन, फीडर, डिस्ट्रीब्युटर, सर्व्हिसमेन, असं काही ऑप्शन दिलेलं असेल तर आपण डिस्ट्रीब्युशन पासून टॅपिंग घेतो. आणि महत्वाचं म्हणजे डिस्ट्रीब्युटरची ज्यावेळेस डिझाईन करतो त्यावेळेस त्याची डिझायनिंग ही व्होल्टेजवर अवलंबून असते. आलं का लक्षात तुमच्या. तर हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हे तुम्ही इतकं जरी केलं तर 100% एक प्रश्न असे तुमचे परीक्षा होस्तर एक ना एक प्रश्न याच्यावरचा. आता एक प्रश्न 100% तुम्हाला कसाही विचारला परीक्षेमध्ये हा येणार म्हणजे येणार. एक प्रश्न 2.2 मार्कचा तुमचा इथं फिक्स झालेला म्हणजे झालेलाच आहे 100%. तशा प्रकारे तुम्ही इथं अभ्यास करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपले बुस्टर डोस बॅच जॉईन करायची असतील त्यांनी लवकरात लवकर आपलं स्पार्क टेक्निकल अकॅडमी ऍप डाउनलोड करायचं आहे. त्याच्यात बुस्टर डोस बॅच दिलेली आहे, त्याच्यातून तुम्ही बुस्टर डोस बॅच घ्यायची आहे. त्याच्यात भरपूर मटेरियल अवेलेबल आहे तुमच्या सिलेक्शनसाठी. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. चला याचं उत्तर सांगायचं आहे तुम्ही. काय क्वेश्चन आहे तुमच्यासाठी हा बघा. व्हॉट इज द इन्सुलेशन रेजिस्टन्स, व्हॉट इज द इन्सुलेशन रेजिस्टन्स बिटवीन एनी टू कंडक्टर इन अ मीडियम व्होल्टेज डोमेस्टिक इन्स्टॉलेशन ऍज पर आययू रूल. जो आपला भारतीय विद्युत नियम कायदा 1956 आणि त्याच्यामधले जे आययू रूल आहे त्या आययू रूलनं काय सांगितलंय की इथे जे दोन कंडक्टर आहेत, मीडियम व्होल्टेजचे कंडक्टर आहेत डोमेस्टिक, तर त्या दोन्ही कंडक्टर मधलं इन्सुलेशन रेजिस्टन्स किती असायला पाहिजे. तर इन्सुलेशन रेजिस्टन्स किती असायला पाहिजे तुम्ही कमेंट्स मध्ये उत्तर करायचं आहे. म्हणजे जनरली काय, हा एक कंडक्टर आहे. कोणता कंडक्टर आहे, ठीक आहे हा घेऊ आपण. इथे एक कंडक्टर आहे आणि हा झाला फेज आणि हा झाला न्यूट्रल. तर याच्यामध्ये दोन्हीच्या मध्ये इन्सुलेशन रेजिस्टन्स किती असायला पाहिजे त्यांनी सांगितलं. आणि ऑप्शन एक काय सांगताय की इन्फिनिटी म्हणताय, दुसरा सांगतोय मोर दॅन 1 मेगा ओम, मोर दॅन 2 ओहम आणि मोर दॅन 3 मेगा ओहम. तर इथं काय आहे तुमचं करेक्ट आन्सर. तर करेक्ट आन्सर शक्यतो जे इन्सुलेशन रेजिस्टन्स आपण मेगरने मेजर करतो आणि इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑलवेज ग्रेटर दॅन 1 मेगा ओहम. तर तुमचं 1 मेगा ओहम कुठे आन्सर आहे हे इथं दिलेलं आहे. 1
मेगा ओहम. तर हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय तुमचा बघा. नेक्स्ट क्वेश्चन याचं उत्तर द्यायचं आहे. तर व्हॉट इज द डायव्हर्सिटी फॅक्टर. आता डायव्हर्सिटी फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे. तर डायव्हर्सिटीचा फॅक्टरचा फॉर्म्युला तुम्हाला इथे सांगायचा आहे. तर करेक्ट आन्सर सांगायचा आहे डायव्हर्सिटी फॅक्टरच्या फॉर्म्युल्याचा तुम्हाला. तर करेक्ट आन्सर जो आहे तर कमेंट्स मध्ये आन्सर करा. चला कोणी उत्तर देतोय कमेंट्स मध्ये. ठीक आहे. बघा डायव्हर्सिटी फॅक्टर. आता बघा डायव्हर्सिटी फॅक्टर म्हणजे काय. तर इन्स्टॉलेड लोड अपॉन मिनिमम ऍक्च्युअल लोड. याचं करेक्ट आन्सर आहे. अजून दुसरा याच्यात फॉर्म्युला आहे डायव्हर्सिटी फॅक्टरचा. डायव्हर्सिटी फॅक्टरचे दोन फॉर्म्युले आहेत आणि तो म्हणजे काय आहे इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड. काय इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड अपॉन मॅक्झिमम डिमांड. एमडी म्हणजे काय मॅक्झिमम डिमांड. मॅक्झिमम जे आता डायव्हर्सिटी फॅक्टर आहे. डायव्हर्सिटी फॅक्टर तर तुम्हाला याच्यावर शक्यतो काय मी सांगितलं होतं बऱ्याच पोरांनी इतका रट्टा मारला. याचे 10-15 फॉर्म्युले होते याचे डायव्हर्सिटी फॅक्टर काय काय फॅक्टर होते आणि तुम्हाला त्या फॅक्टरशी काही घेणं देणं नव्हतं. कारण तुमचा फॅक्टरच नाही तो आयटीआयचा फॅक्टरच नाहीये इतके कॅल्क्युलेशन करण्याचा. त्याच्यामुळे मी काय सांगितलं होतं की तुम्हाला विचारलं तर काय विचारलं जाऊ शकतं की तुम्हाला विचारेल का बाबा हा कोणता फॅक्टर एक पेक्षा कमी आहे की जास्त आहे की याची किंमत किती आहे. आणि तसाच मी सांगितलं होतं ऍज इट इज जसा मी पेपर सांगितला होता त्याच प्रकारे पेपर पारेषणला आलेला होता. तर मी सांगितलं होतं तुम्हाला विचारलं तर काय विचारू शकतात की डायव्हर्सिटी फॅक्टरची किंमत किती असते. तर ऑलवेज ग्रेटर दॅन 1. एक पेक्षा जास्त. हा एकच फॅक्टर असा आहे की याची किंमत एक पेक्षा जास्त इतकं लक्षात ठेवायचं. बाकीचा तुम्ही कोणताही फॅक्टर विचारला याच्यामधला तर सगळे एक पेक्षा काय आहे कमीच आहे. तर हे तुम्हाला सगळे फॅक्टर्स वगैरे डिटेल्स तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारल्या जाणार नाहीये. तर सरळ तुम्हाला क्वेश्चन काय विचारल्या जाणार आहे डायव्हर्सिटी फॅक्टर एक पेक्षा कमी आहे जास्त आहे एक आहे काय असं विचारतील तर इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. हा क्वेश्चन तुम्हाला आला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेला आहे. मध्ये मध्ये विचारू नका की पारेषणचा निकाल कधी लागल. तर निकाल लागणारच आहे तुमच्या लवकरात लवकर. टेन्शन घेऊ नका तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो व्हॉट इज द व्होल्टेज रेशो. व्हॉट इज द व्होल्टेज रेशो इन एसी डिस्ट्रीब्युशन लाईन अडॉप्टेड फॉर द डोमेस्टिक कंझ्युमर. म्हणजे घरगुती ग्राहकासाठी स्वीकारलेल्या एसी वितरण लाईन व्होल्टेजचे प्रमाण काय असते. म्हणजे यांना सांगायचं आहे की तुम्ही कोणता अडॉप्ट केलेला आहे म्हणजे स्वीकार केलेला आहे व्होल्टेज. तर लगेच तुम्हाला काही डोकं लावायची गरज नाहीये. तुम्हाला डोकं असेल तर डोकं लावायची गरज पडणार नाही. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही घरगुती ग्राहकासाठी कोणती सिस्टीम वापरली जाते इथं. तर सरळ आपण 415 ते 240 ही वापरत असतो. म्हणजे दुसरी दिलेली 400 ते 210 वापरतो का ही वापरत नाही आपण. ही सुद्धा आपण वापरत नाही. 11 to 415 ही वापरत नाही आपण. कारण त्यांनी घरगुतीसाठी सांगितलेलं आहे. तुम्ही माणसांनी की सर 11 kV to 415 तर आपण वापरतो परंतु घरगुतीसाठी वापरत नाही. आपण कमर्शियल इंडस्ट्रीयल साठी हे वापरू शकतो. जर त्यांनी सांगितलं की इंडस्ट्रीयल साठी जर म्हटलं तर मग त्यावेळेस तुमचं हे उत्तर बरोबर असतं. पण त्यांनी काय सांगितलं इथं की डोमेस्टिक म्हणजे घरगुतीसाठी सांगितलं. आणि घरगुतीसाठी काय आहे सरळ 415 व्होल्टेजचं डीपी असतो आणि आपल्या घराजवळ लाईन येते किती 240 म्हणजे आपण सरळ म्हणतो त्याला 230 व्होल्टेज. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऍडिशनल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपण डोमेस्टिक साठी काय 3 फेज 3 वायर सिस्टीम वापरतो. RYB आणि न्यूट्रल याला काय म्हणायचं 3 फेज 3 वायर सिस्टीम. तर हे पण परीक्षेमध्ये विचारलं जातं. आपण पुढे घेऊचे पण तरी पण आपण एक आला क्वेश्चन त्याच्या संबंधित तर घेऊन टाकायचा. आलं का लक्षात तुमच्या. आणि जो व्होल्टेज आता आपण वापरतो तर याचा आयई रूल नुसार जर टॉलरन्स तुम्हाला नेहमी विचारतो जेई 2019 महाडिस्कॉमच्या जेई 2019 ला क्वेश्चन विचारला गेला होता. व्होल्टेज टॉलरन्स किती असतो डिस्ट्रीब्युशन मध्ये ±6% असतो. हा आययू रूल नंबर किती आहे 54 आहे. आययू रूल नंबर 54. आणि
जो फ्रिक्वेन्सीचा आहे, फ्रिक्वेन्सीचा प्लस मायनस 3% आई रूल नंबर 55. हे तुम्हाला लक्षात ठेवायची. रूल लक्षात ठेवले नाही तरी चालत, रूल मी लक्षात ठेवतो, तुम्ही फक्त काय टॉलरन्स लक्षात ठेवायचा, कारण परीक्षेला विचारत नाही रूल नंबर किती आला तर हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे, विचारला जाऊ शकतो. तुम्ही वितरण मध्ये विद्युत सहाय्यक होणार आहे आणि तुम्ही वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला गरज आहे, कारण ज्या वेळेस लाईनमन कडे काय काम असतं, सर्वे करायचा, म्हणजे तुमच्या घरापासून तर कंझ्युमर ते पोल अंतर किती पाहिजे आणि तिथं किती व्होल्टेज ड्रॉप होऊ नये, इतकंच 45 जे आहे तर 45 मीटरच अंतर का पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त का नको, किंवा फूट मध्ये जर बघितलं आपण जवळपास 200 फूट म्हणतो त्याला, तर इतकंच का अंतर पाहिजे, कारण व्होल्टेज ड्रॉप होऊ नये त्याच्यामुळे. किती असतो व्होल्टेज ड्रॉप, तर प्लस मायनस 6%. हे तुम्हाला महत्वाचं आहे, कारण तुम्ही विद्युत सहाय्यक होणार आहे की नाही, कॉन्फिडन्स आहे की नाही तुम्हाला स्वतःवर. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो इथे, काय दिसतंय तुम्हाला इथे, व्हॉट इज द नेम ऑफ इन्सुलेटर यूज इन OH. OH म्हणजे काय, तो OH म्हणजे ओव्हरहेड लाईन बरं का. तुम्ही म्हणसाल OH काय आहे, आलं लक्षात तुमच्या, तर ओव्हरहेड लाईन मध्ये जो वापरला जातो हा कोणत्या टाईपचा इन्सुलेटर आहे. तर इथं दिले तुम्हाला एक नंबर काय सांगतोय हा इथं, तर तो इथं बघा एक नंबरने दिले पिन, नंतर पोस्ट इन्सुलेटर, स्ट्रेन इन्सुलेटर आणि शाकल इन्सुलेटर. तर हा इन्सुलेटर कुठं पाहायला भेटतो तुम्हाला, याचं करेक्ट उत्तर काय आहे सारा कमेंट्स मध्ये उत्तर द्या मला इतक्यापैकी. अजून कोणाला याच्या व्यतिरिक्त काही उत्तर द्यायचं असेल तर ते पण कमेंट्स मध्ये टाका. तर काय उत्तर याचं, तुमच्या घराच्या आजूबाजूला जो पोल असतो त्याच्यावर सर्वात पहिले तुम्ही कोणता इन्सुलेटर पाहिला असेल तर तो आहे शाकल इन्सुलेटर, आणि हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. काय आहे, शाकल इन्सुलेटर. हा शाकल इन्सुलेटर आहे. तर या संदर्भात शाकल इन्सुलेटर संदर्भात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे किती व्होल्टेज रेटिंग पर्यंत वापरतो आपण, 230 आणि 440 व्होल्टेज रेटिंग पर्यंत, म्हणजे LT साठी वापरतो आपण. कशासाठी वापरतो, LT साठी वापरतो. आणि याचे शार्प कॅरेक्टरिस्टिक आहे, शार्प कॅरेक्टरिस्टिक कर्व आहे याचा, तर ते तुम्हाला जास्त डिटेल्स मध्ये डिझायनिंग मध्ये जायची गरज नाहीये. फक्त इतकं लक्षात ठेवायचं की आपण 230 आणि 440 साठी आपण त्याला वापरतो, आणि हा दिसणारा कोणता आहे, शाकल इन्सुलेटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो इथं, तर आता आपण जे शाकल इन्सुलेटर बघितलं, जर याच्यावर तुम्हाला इन्सुलेटरवर एक क्वेश्चन नाही आला तर फुलमाळी सरांचं नाव बदलून टाकायचं. आलं लक्षात तुमच्या. तर याच्यावर सुद्धा मी पहिलं काय सांगितलं तुम्हाला, डिस्ट्रीब्युशनवर एक क्वेश्चन 100% परीक्षेत, जे आपण सांगितलं तुम्हाला फिडर, डिस्ट्रीब्युटर आणि सर्व्हिसमॅन, त्याच्यावर 100% प्रश्न विचारला जाणार. 2 नंबर हा इन्सुलेटरवर एक क्वेश्चन तुमचा कन्फर्म. आता हा जो दिसतोय तुम्हाला, तर हा कोणता आहे, पिन टाईप इन्सुलेटर. याला इथं काय असणार आहे, अशी पिन लावलेली असते, इथं पिन दाखवली नाही, याला इथं असे असतात. तर हा पिन टाईपचा इन्सुलेटर आहे, आणि इथून काय गेलेली असते, इथं अशी तार गेलेली असते, इथं बांधलेलं असतं बाइंडिंग वायरनं. तर हा पिन टाईपचा इन्सुलेटर लक्षात ठेवायचा. जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला तर हा पिन टाईप इन्सुलेटर तुम्हाला ओळखता आला पाहिजे, नाहीतर काय होईल, जर तुम्हाला ओळखता नाही आलं तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. एक क्वेश्चन महत्वाचा आहे. आता पिन टाईप इन्सुलेटर बघितला तुम्ही, पिन टाईप संदर्भात लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की हा आपण मॅक्झिमम 33 kV पर्यंत वापरतो. किती केव्ही पर्यंत वापरतो, हा 33 kV पर्यंत वापरतो. परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो, याला 5 स्टार करून ठेवायचा आहे की जो पिन टाईपचा इन्सुलेटर आहे हा जास्तीत जास्त किती व्होल्टेज रेटिंग पर्यंत वापरू शकतो, तर ते आहे तुमचं करेक्ट आन्सर 33 kV. आता याच्यात 2 टाईप असतात, एक सिंगल पेटीकोट आणि डबल पेटीकोट टाईप असतो. तर सिंगल पेटीकोट 11 kV ला वापरतो आपण, आणि डबल पेटीकोटचं काय करतो आपण, याची पेटीकोटची डिझायनिंग आहे बघा, याला काय म्हणतो आपण, ही पेटीकोटची डिझायनिंग आहे. तर हे 2 पेटीकोट याला, हा झाला एक सिंगल पेटीकोट इथलचा, आणि हा झाला इथं डबल पेटीकोट, म्हणजे हा 33 kV पर्यंत, आणि हा सिंगल वापरला तर 11 kV पर्यंत वापरतो. 2 नंबरचा पोस्ट इन्सुलेटर, हा काही परीक्षेला विचारत नाही, हा 100% परीक्षेला विचारल्या जातात. परंतु हे लक्षात ठेवायचं की हा पोस्ट इन्सुलेटर कुठे वापरतो, तर हा तुम्हाला बघायला भेटेल सबस्टेशन मध्ये.
तर सबस्टेशन मध्ये कुठे भेटणार आहे तुम्हाला, की सबस्टेशन मध्ये कुठे असतो, तर हा असतो बस बारला सपोर्ट देण्यासाठी. म्हणजे ही बस बार लावलेली असते ती कशावर असते, ही बस बार कशावर असते, ही पोस्ट टाईप इन्सुलेटरवर लावलेली असते. आणि आताच आपण बघितलं हा कोणता टाईपचा इन्सुलेटर आहे, शॅकल. म्हणजे इथून कंडक्टर जातो हा, आणि इथून आपण काय करतो, या कंडक्टरला इथून बांधलेलं असतं बाइंडिंग वायरने. नंतरचा क्वेश्चन आहे तुमचा व्हेरी इम्पॉर्टंट, तो म्हणजे कोणता, तर तो आहे स्ट्रेन टाईप इन्सुलेटर. कोणत्या टाईपचा इन्सुलेटर आहे, सॉरी स्टे टाईप इन्सुलेटर. स्ट्रेन टाईप हा आहे, हा स्टे टाईप इन्सुलेटर आहे. कोणता स्टे टाईप इन्सुलेटर, म्हणजे जो तुमचा पोल असतो, हा असा पोल दिलेला आहे, आणि ह्या पोलला काय केलेलं आहे, इथे इथून त्यांनी काय केलेलं असतं, असा एक बांधलेला असतं, आणि इथं हा इन्सुलेटर लावलेला असतो. तर हा काय आहे, स्टे टाईप इन्सुलेटर. तर पोलला सपोर्ट देण्यासाठी हा स्टे टाईप इन्सुलेटर वापरतात. आणि हा अँगल जो असतो, त्या अँगल किती असतो, तर 30 ते 45 डिग्री मध्ये तो दिलेला असतो. त्या डिग्रीमध्ये त्यांना बांधावं लागतं. त्याच्यानंतरचं व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रेन टाईप इन्सुलेटर. जसं मी सांगितलं की पिन टाईप इन्सुलेटर, तर पिन टाईप किंवा मग स्ट्रेन टाईप इन्सुलेटरवर नेहमी प्रश्न विचारला जाणार. स्ट्रेन टाईप म्हणजे काय, तर हा विचारला जाईल तुम्हाला की स्ट्रेन टाईप इन्सुलेटर कुठं वापरला जातो, जिथून लाईनची सुरुवात होते तिथं वापरला जातो, जिथं लाईन संपते तिथं वापरला जातो, आणि मध्यभागी सुद्धा जर लाईनला क्रॉसिंग येत असेल तर तिथं सुद्धा स्ट्रेन टाईप इन्सुलेटर आपण हा वापरायचा असतो. हा झाला तुमचा स्ट्रेन टाईप इन्सुलेटर. नंतर हा सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर. सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर कुठं वापरला जातो, तर ग्रेटर दॅन 33 kV, म्हणजे EHT लाईन. EHT लाईन काय आहे, EHT लाईन साठी हा वापरला जातो. आलं लक्षात तुमच्या, EHT लाईन साठी सुद्धा हा वापरला जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तर याच्यावर नेहमी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहे इन्सुलेटरवर. नेक्स्ट जो आहे, व्हॉट इज द नेम ऑफ लाईन इन्सुलेटर. हा याच्यामध्ये दाखवलेला कोणता इन्सुलेटर आहे बाळांनो, हा तर हा इन्सुलेटर आहे सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर. कोणता आहे, सस्पेन्शन. हे कोणत्या टाईपचे इन्सुलेटर आहेत, तर सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर आहे. तर सगळ्यांनी कमेंट्स मध्ये उत्तर करायचं आहे. एकदा लाईक आणि शेअर करायचं आहे. लाईक आणि शेअर केल्यामुळे काय होईल, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे नॉलेज भेटायला फायदा होईल. बघा, व्हॉट इज द परमिसिबल लोड फॉर लाईट सबस्टेशन, सॉरी लाईट सब सर्किट इन डोमेस्टिक वायरिंग. आता हा क्वेश्चन कुठं आला, डोमेस्टिक वायरिंगचा आला. तर लाईट सब सर्किट वर किती लोड असतो बाळांनो, हा सुद्धा नेहमी प्रश्न विचारला जातो परीक्षेला. आत्ताच पेपर झाला, एसईचा पेपर झाला, आणि जेईचा. म्हणजे एसई म्हणजे काय, सेशन इंजिनियर, आणि जेई म्हणजे ज्युनियर इंजिनियर. बीएमसी म्हणजे मुंबई महानगरपालिकामध्ये जे इंजिनियरचे पेपर झाले, त्या दोन्ही पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तर लक्षात ठेवायचं. तर याचं करेक्ट आन्सर तुम्हाला सर्वांना माहित आहे, 800 वॅट. म्हणजे लाईट बोर्ड. तर लाईट बोर्ड जो आहे, तर लाईट सर्किट म्हणू आपण याला, काय म्हणू, लाईट सर्किट. आणि याला काय म्हणू, पॉवर सर्किट. काय म्हणू, पॉवर सर्किट. तर याच्यावर मॅक्झिमम लोड किती आहे, तर 800 वॅट द्यायचा. आणि याच्यावर किती द्यायचा, तर 3000 वॅट द्यायचा आहे. स्विचेस किती, तर 10 स्विच. किती स्विच द्यायचे, याच्यावर 10 स्विच देऊ शकतो जास्तीत जास्त. आणि याच्यावर फक्त काय करू शकतो आपण, 2च स्विच देऊ शकतो. किती, 2च स्विच देऊ शकतो. आता स्विचेस जी रेटिंग आहे याची किती पाहिजे, जवळपास 5 एम्पियर पाहिजे. आणि याची जर म्हटलं आपल्याला तर 15 एम्पियर पाहिजे. किती, 15 एम्पियर. 15 किंवा 16 असं म्हणू आपण याला. आणि याला 5 किंवा 6, पण नियमानुसार आय रूल नुसार 5 आणि इकडं 15. आलं लक्षात तुमच्या. चला, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, तो म्हणजे काय आहे बघा. इथं दिला यांनी की व्हॉट इज द नेम ऑफ द इन्सुलेटर्स. पहा, इन्सुलेटरवर क्वेश्चन आला, या इन्सुलेटरचं नाव काय आहे. आता तुम्हाला दिसत असेल, आयडेंटिफाय करता येत असेल, तर इथे तुम्ही करेक्ट आन्सर सांगायचं याचं. तर याचं करेक्ट आन्सर सांगा. ए नंबर काय आहे, स्टे इन्सुलेटर आहे का, नाही. स्टे इन्सुलेटर कुठं असतो, पोलला सपोर्ट देण्यासाठी जो वायर लावलेला असतो त्याला. नंतर शाकल आहे का, तर शाकल मध्ये थोडं कन्फ्युजन असू शकतं. सस्पेन्शन आहे का, तर सस्पेन्शन सुद्धा नाहीये, स्टे सुद्धा नाहीये. मग सिंगल पिन सेडेड पिन आहे का, पिन इन्सुलेटर सिंगल सेडेड, तर हे करेक्ट आहे.
म्हणजे बघा ही तर पिन इथली लाईन दिलेली नाही, इथं पिन साठी लाईन दिलेली आहे आणि सिंगल सेड पिन म्हणजे काय, सिंगल पेटीकोट. मी तुम्हाला सांगितलं ना, आता हा सिंगल पेटीकोट टाईप आहे. आता हा पिन टाईप इन्सुलेटर आहे, सिंगल सेड पिन टाईप इन्सुलेटर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय तुमचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द रिझन फॉर द कंडक्टर क्रॉस सेक्शन एरिया कॅन फुली युटिलाइज ऑन ट्रान्समिशन ऑफ डीसी एज कम्पेअर टू एसी. आता क्वेश्चन काय सांगितला, एसीच्या तुलनेत कंडक्टर क्रॉस सेक्शनल एरिया डीसी ट्रान्समिशन पूर्णपणे वापरला जाऊ शकतो, याचे कारण काय कारण आहे. म्हणजे एसीच्या तुलनेमध्ये डीसीचा कंडक्टर जर आपण वापरला तर काय फायदा होऊ शकतो, तिथं काय कारण आहे डीसीचं वापरण्यामध्ये. तर डीसी मध्ये असा फायदा आहे की आपल्याला त्याच्यात काय स्किन इफेक्ट होत नाही. स्किन इफेक्ट म्हणजे आपण जर डीसी जर बघितलं, स्किन इफेक्ट म्हणजे काय, तर फक्त एसी मध्ये स्क्रीन मधूनच करंट फ्लो होतो फक्त, परंतु डीसी मधून सर्व याच्यातून करंट फ्लो होतो, त्याच्यामुळे इथं स्किन इफेक्ट होणार नाही. हा याचा फायदा आहे. काय आहे हा याचा इथं फायदा आहे. नेक्स्ट क्वेश्चन चला तुमच्यासाठी, याचं आता फास्ट सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. व्हाय द डिस्क, काय सांगितलं, व्हाय द डिस्क पिन इन्सुलेटर आउटर सरफेस इज मेड बाय ग्लॅझिंग अँड बेंड द साइड इनवर्ड. म्हणजे आतमध्ये साइडला, म्हणजे जे तुमचं इन्सुलेटर आहे, कोणतं डिस्क टाईपचं इन्सुलेटर. आता समजा डिस्क टाईपचं इन्सुलेटर आहे ना, तर त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला की डिस्क टाईप इन्सुलेटर मध्ये असा जो डिस्क टाईप इन्सुलेटर आहे ते आतल्या भागात का बरं झुकलेलं असतं म्हणे. असं डिस्क टाईप इन्सुलेटर मध्ये हे आतल्या भागात का बरं झुकलेलं असतं, म्हणजे डिस्क पिन इन्सुलेटरची बाह्य पृष्ठभाग ग्लेझिंग द्वारे का बनविली जाते व आतील बाजूने वाकवली जाते. म्हणजे आतील बाजूने का बरं त्याला हे केलं जातं, तर त्याचं महत्वाचं कारण आहे. तर आता पहिलं ऑप्शन बघू इथं, टू विस्टँड द हाय व्होल्टेज, उच्च व्होल्टेज चा सामना करण्यासाठी का, तर अजिबात नाही. त्या आतमध्ये वाकल्याने काही उच्च व्होल्टेजचा सामना होणार नाही. नॉट टू अट्रॅक्ट बर्ड टू सीट ऑन इट, म्हणजे त्यावर पक्षी बसताना आकर्षित करण्यासाठी नाही. तर हे काही पण चाटा मारून राहिले, पागल समजाय का. आयटीआय केला म्हणाव, आयटीआय केला आम्ही, नुसत्या टवळक्या थोडी केल्या की पक्षी बसण्याचा काय संबंध आहे तिथं. आयटीआयचे विद्यार्थी म्हणाव आम्ही. टू ऑफर हाय मेकॅनिकल स्किल, म्हणजे मजबूती वाढवण्यासाठी का, तर मजबूती वाढवण्यासाठी नाही. तर मग काय आहे की डिसेबल कंटिन्युअस वॉटर फ्लो इन द रेनी सीझन, म्हणजे पावसाळ्यात सतत पाण्याचा प्रवाह बंद करतो. म्हणजे काय होतं, असं केल्यामुळं काय होतं, इथं कंडक्टर ज्यावेळेस आपण जोडतो, इथून ज्यावेळेस कंडक्टर असा इथं जोडतो आपण, तर हा असा जर कंडक्टर गेला नाही इथून समजा, तर हा पाणी इकडे जात नाही पाणी, हे सरळ इथून पडून जातं पाणी खाली. त्याच्यामुळे त्याची आपण डिझायनिंग केलेली असते. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय आपला, व्हॉट इज द टाईप ऑफ ओव्हरहेड लाईन जॉईंट्स. म्हणजे व्हॉट इज द टाईप ऑफ ओव्हरहेड लाईन जॉईंट्स. ओव्हरहेड लाईन जॉईंटचे प्रकार काय, म्हणजे कोणता आहे जॉईंट, असं त्यांनी विचारलेलं आहे की हा जॉईंट कोणता आहे त्यांनी सांगितलंय. आता तुम्ही भरपूर जॉईंट बघितले, हा थोडा वेगळ्या टाईपचा जॉईंट आहे. हा कोणता आहे, कॉम्प्रेस जॉईंट फॉर एसीएसआर कंडक्टर. आता ट्रान्समिशन लाईन मध्ये आपण कोणता कंडक्टर वापरतो हे तुम्हाला माहितीच आहे. तर तो कंडक्टर एसीएसआर कंडक्टरला जॉईंट कॉम्प्रेस करून जॉईंट करण्यासाठी आपण हा जॉईंट वापरतो. हे तुम्हाला आयटीआयच्या विद्यार्थ्यांना माहित नाही, बाकीचे सर्व जॉईंट्स माहित आहे तुम्हाला. ट्विस्टेड जॉईंट, मॅरिड कपल जॉईंट, रेक्टेल जॉईंट, पिकटेल जॉईंट, सगळे जॉईंट माहित आहे तुम्हाला, परंतु हा जॉईंट माहित नाही, हे लक्षात असू द्या तुमच्या. चला नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो, व्हाय स्टील इज अ रेनफोर्स इन एसीएसआर कंडक्टर. म्हणजे व्हाय स्टील इज अ रेनफोर्स इन एसीएसआर कंडक्टर यूज फॉर ओव्हरहेड लाईन. आता ओव्हरहेड लाईन सांगितलं त्यांनी, पण ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन, कोणती लाईन, ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन.
तर ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता बघा कोणता कंडक्टर वापरतो, तर सगळ्यात पहिले तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, ACSR कंडक्टर वापरतो. याचा फुल फॉर्म काय आहे, अल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स. तर त्यांनी सांगितलं याच्यात जो आपण मध्ये इथं स्टीलचे वायर वापरतो. आता हे सगळे बाजूने हे जे आहेत ना हे दिसत आहे तुम्हाला, हे कशाचे आहे, तर हे अल्युमिनियमचे आहे. मध्ये जे दिसत आहे तुम्हाला, तर हे कोणते आहे वायर, स्टीलचे वायर आहे. तर त्यांनी सांगितलं की स्टीलचे वायर का बरं वापरायचे, स्टीलचे वायर का बरं वापरायचे. तर आपण पण सांगायचं, वेळा समजला का, माझा पण ITI झाला. स्टीलचे वायर कशाला वापरायचे, तर स्टीलचे वायर वापरायचे कशासाठी, मजबूत राहण्यासाठी, म्हणजे मजबूतीसाठी. तर कुठे आहे, काही दिसतंय का तुम्हाला, मजबूती संदर्भात काही दिसतंय का ऑप्शन मध्ये. लाईन सॅक टू मिनिमाइज लाईन सॅक आहे का, अजिबात नाही. रिड्यूस द लाईन व्होल्टेज, अजिबात नाही. टू इन्क्रीज द टेन्साईल स्ट्रेंथ, करेक्ट. म्हणजे इथं काय करायचंय आपल्याला, ताण, म्हणजे ताण शक्ती वाढवायची आहे त्याची. नाही तर काय व्हायचंय, ताण शक्ती वाढवली नाही की काय होईल, तुमचं इथे कंडक्टर ब्रेक होऊन जाईल. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आणि आपण कसं लिहितो, समजा याच्यात 7 कंडक्टर आहे आणि याच्यात 32 आहे, तर आपण कसं लिहितो, याला 32/7 असं त्याचं लिहिण्याची टॅक्ट आहे. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे हे आपण कंडक्टर वापरतो, हे मध्ये बघा हे कंडक्टर स्टीलचे वायर आणि हे बाहेरचे कंडक्टर, तर याच्यामधले कसलंही इन्सुलेशन राहत नाही, कारण स्किन इफेक्टमुळे यामधल्या स्टीलच्या वायर मधून करंटच वाहत नाही. आलं लक्षात तुम्हाला. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न होता, याला पण 5 स्टार देऊन ठेवायचा आहे. जर 5 स्टार लिहिलेलं तुम्ही, तर तुम्हाला मग 5 स्टार हॉटेलमध्ये जाता येणार नाही का, कारण तुम्ही लागणारच नाही. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप ऑफ AC ट्रान्समिशन इज युनिव्हर्सली. आता इथं त्यांनी काय सांगितलं आहे की AC ट्रान्समिशन, आता त्यांनी काय सांगितलंय, AC ट्रान्समिशन म्हटलंय, काय म्हटलेलं आहे, AC ट्रान्समिशन. तर 2 फेज 4 वायर आहे का रे, ट्रान्समिशन मध्ये कोणते कोणते वायर बघितले, 2 फेज 4 वायर बघितलं का, तर अजिबात नाही बघितलं मी. 2 फेज 3 वायर आहे का, तर अजिबात नाही. सिंगल फेज 2 वायर आहे का, नाही. आणि 3 फेज 3 वायर आहे का, आहे. फक्त याच्यात काय सांगितलंय त्यांनी, 3 फेज 3 वायरच असतात. हे R, Y आणि B, ह्या जे हे आहे आपले ट्रान्समिशन लाईन, त्याच्यात 3च वायर असतात, R, Y, B. आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये जर म्हटलं आपण, डिस्ट्रीब्युशन मध्ये, तर त्याच्यात काय असतं, R, Y, B, R, Y, B. आणि एक असतो कोणता तुमचा, त्याचा कलर असतो कोणता, तर तो असतो हा ब्लॅक कलर, म्हणजे इथं काय आहे, न्यूट्रल. असे 4 वायर असतात, याला म्हणायचं 3 फेज 4 वायर. जर ट्रान्समिशन मध्ये विचारलं तर 3 फेज 3 वायर, आणि डिस्ट्रीब्युशन सेकंडरी मध्ये जर विचारलं तर 3 फेज 4 वायर. हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवायचं. तुम्ही डिस्ट्रीब्युशन मध्ये आहे, हा क्वेश्चन सुद्धा 100% तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, असं फुलमाळी सरांनी सांगितलं होतं. हे डोक्यात ठेवायचं आहे तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो आता, विच टाइप ऑफ लाईन इन्सुलेटर यूज फॉर टर्मिनेटिंग ऑन कॉर्नर पोस्ट. म्हणजे यांनी काय सांगितलं इथं बघा, काय सांगितलेलं आहे त्यांनी की विच टाइप ऑफ इन्सुलेटर यूज फॉर टर्मिनेटिंग ऑन कॉर्नर पोस्ट. म्हणजे कॉर्नर पोस्ट जिथं लाईन संपत्ती तिथं कोणता इन्सुलेटर वापरला जात असेल. तर इथं काय होतं बघा, तर इथं स्ट्रेन इन्सुलेटर वापरतो आपण. काय आहे, स्ट्रेन इन्सुलेटर वापरतो. परंतु जनरली लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, तर इथं त्यांनी काय दिलंय की ऑप्शन मध्ये इथं स्ट्रेन सुद्धा दिलेला आहे, स्ट्रेन सुद्धा दिलेला आहे. तर आता आणि इथं पिन सुद्धा दिलेला आहे. काय, स्ट्रेन सुद्धा दिलेला आहे आणि पिन सुद्धा दिलेला आहे. तर इथं नेहमी लक्षात ठेवा, जर आपण शक्यतो आपण कोणतं इन्सुलेटर वापरतो, तर स्ट्रेन इन्सुलेटर वापरतो. जर स्ट्रेन, आता या दोन्ही पैकी जर ऑप्शन मध्ये तुम्हाला पिन आणि स्ट्रेन जर दिलं, तर आता इथं त्यांनी स्पेशली मेन्शन मी केलं, तर ट्रान्समिशन जर आला तुम्हाला, तर ट्रान्समिशन मध्ये आपण काय करतो, स्ट्रेन वापरतो आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये पिन वापरतो. काय करतो, डिस्ट्रीब्युशन मध्ये पिन वापरतो. तर हा इथं पिन इन्सुलेटर दिलेला आहे बघा, हा इथं तुम्ही पिन टाईपचे इन्सुलेटर बघू शकता तुम्ही. आता नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो बघा,
काय सांगितलं, व्हॉट इज द रिझन फॉर कीपिंग अ बाइंडिंग वायर गॅप टू क्लोज एनी व्हेरी टाईट इन अ पिन इन्सुलेटर. म्हणजे पिन इन्सुलेटर मध्ये बाइंडिंग वायर गॅप खूप जवळ आणि खूप घट्ट ठेवण्याचे काय कारण आहे, का बरं ठेवायचं इथं, तर स्पार्किंग टाळा. म्हणजे टू अवॉइड द स्पार्किंग, टू अवॉइड द करोजन, टू अवॉइड द ऑक्साइड फॉर्मेशन आणि अवॉइड द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे स्पार्किंग टाळण्यासाठी का, गंज चढू नये म्हणून, ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून आणि वातावरणाचा दाब टाळावा म्हणून. तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे की स्पार्किंग का होते रे, जिथं लूज कॉन्टॅक्ट आहे तिथं स्पार्किंग होते. मग त्यांनी सांगितलं की टाईट का करायचं, तर टाईट का करायचं इथे, तर टू अवॉइड द स्पार्किंग. म्हणजे इथं काय, स्पार्किंग टाळण्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट काय करावं लागेल, एकदम टाईट. हे बघा इथं टाईट काय, हा कंडक्टर आहे इथून, हा कंडक्टर इथं काय केलेलं, एकदम बाइंडिंग वायरनं एकदम घट्ट बांधलेलं आहे. इथं बाइंडिंग वायरनं काय केलेलं, यांना एकदम घट्ट टाईट बांधलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता याचा तरी तुम्हाला करेक्ट आन्सर देता आलं पाहिजे. व्हॉट इज द नेम ऑफ कंडक्टर यूज इन ओव्हरहेड लाईन. आता ओव्हरहेड म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू याला, ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन म्हणू याला. आपण काय म्हणू, ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. इथं फक्त ओव्हरहेड लाईन दिलं, पण मी सांगतोय ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. फक्त ट्रान्समिशन लाईन नाही, सॉरी ओव्हरहेड लाईन नाही, ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. तर ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये कोणता कंडक्टर वापरतो आपण, तर इथे काय उत्तर दिलं करेक्ट, ACSR कंडक्टर. म्हणजे अल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स, हा आपण ट्रान्समिशन लाईन मध्ये वापरतो. हे बाकीचे सुद्धा आपण वापरू शकतो ओव्हरहेड लाईन मध्ये. कोणत्या लाईन मध्ये, ओव्हरहेड लाईन. पण स्पेशली आपण ट्रान्समिशन मध्ये वापरतो ACSR कंडक्टर. ऑलरेडी आपण त्याची डायग्राम पण बघितली आणि डिटेल्स मध्ये त्याची माहिती घेतलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो, व्हॉट इज द नेम पर्पज ऑफ क्रॉस आर्म यूज इन इलेक्ट्रिकल पोल. म्हणजे क्रॉस आर्म म्हणजे त्यांनी काय सांगितलं की इलेक्ट्रिकल पोल आहे आणि हा क्रॉस आर्मचं कार्य काय आहे असं सांगितलं त्यांनी. त्या क्रॉस आर्मचं कार्य काय आहे, काय आहे क्रॉस आर्मचं कार्य, काय असेल बरं त्याचं कार्य, तर सपोर्टिंग द लाईन ऑफ कंडक्टर. ऑप्शन 1 दिलाय सपोर्टिंग लाईन ऑफ कंडक्टर, होल्डिंग द इन्सुलेटर ऑन ओव्हरहेड लाईन, अवॉइड द शॉर्ट सर्किट आणि रिड्यूस कंडक्टर सॅग बिटवीन. तर सॅग रिड्यूस करायचा नाही आपल्याला, अजून आपल्याला अवॉइड द शॉर्ट सर्किटचा काही संबंध नाहीये. आता दोन्ही याच्यातून सांगा बरं काय असू शकतं, सपोर्ट द लाईन कंडक्टर आणि नंतर होल्डिंग द इन्सुलेटर ऑन ओव्हरहेड लाईन. म्हणजे ओव्हरहेड लाईन वरील इन्सुलेटर धरून ठेवण्यासाठी किंवा मग सपोर्ट द लाईन कंडक्टर. चला कमेंट्स मध्ये याचं उत्तर सांगायचं आहे तुम्ही मला. कशासाठी काय करायचंय आपल्याला, सपोर्ट कशाला करायचा आहे, तर याला बघा इथं. तर इथं आपण काय करतो, याला सपोर्ट द लाईन कंडक्टर, सपोर्ट द लाईन कंडक्टर आणि होल्डिंग द इन्सुलेटर. म्हणजे इन्सुलेटर होल्ड करून ठेवण्यासाठी आपण काय करतो, तो वापरू शकतो. आणि सपोर्टिंग लाईन कंडक्टर तर ह्या कार्यासाठी आपण काय करतो, त्याला वापरत असतो. तर दोन्ही मधलं करेक्ट आन्सर तुम्ही सांगायचंय मला कमेंट्स मध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन. कमेंट्स मध्ये उत्तर टाकत जा, फक्त तुम्ही हे करू नका. तुमच्यासाठी क्वेश्चन ठेवला तो कमेंट्स मध्ये. सर्वांनी ज्यांनी पण व्हिडिओ बघितला, जे ऑनलाईन आहेत त्यांनी त्याचं उत्तर टाकायचं आहे कमेंट्स मध्ये. चला, विच टाइप ऑफ लाईन इन्सुलेटर यूज इन, विच टाइप ऑफ लाईन इन्सुलेटर इज यूज ऍट द डेड एंड ऑफ द HT ओव्हरहेड लाईन. म्हणजे ओव्हरहेड लाईन साठी कोणत्या टाईपचा डेड एंड साठी इन्सुलेटर आपण तिथं वापरणार आहे. तर शक्यतो HT लाईन सांगितलंय त्यांनी. काय सांगितलेलं आहे, तर आता याच्यात सगळ्यात पहिले तुम्हाला बघायचं आहे पिन आहे का, डिस्क आहे का, स्टे आहे का, पोस्ट आहे का. तर इथं काय, इथं कन्फ्युज व्हायचं नाही.
आता इथं तुम्हाला काय करायचंय, त्यांनी एचटी लाईन सांगितलेली आहे. एचटी म्हणजे काय, तर 33 kV पर्यंतच फक्त, 33 kV पर्यंतच फक्त. तर 33 kV पर्यंत आपण डी सुद्धा इथं वापरू शकतो, डी टाईप इन्सुलेटर. आलं लक्षात तुमच्या? तर काय ऑप्शन येत आहे त्याच्यानुसार तुम्हाला तिथे आन्सर सिलेक्ट करणं गरजेचं आहे. तर व्हॉट इज द ऍडव्हान्टेज, काय सांगितलं त्यांनी, व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ एसी पॉवर ट्रान्समिशन. म्हणजे एसी पॉवर ट्रान्समिशनचा फायदा काय, एसीच का बरं ट्रान्सफर करायचा आहे, डीसी का बरं करू नये. तर त्याचं कारण आहे, कोरोना लॉस निग्लिजिबल आहे का नाही, हे उत्तर असू शकत नाही. कारण एसी मध्ये जितका कोरोना आहे त्याच्या 3 पट पेक्षा कमी आहे डीसी मध्ये, तर निग्लिजिबल नाहीये. म्हणजे एसी मध्ये जर 1000 होत असेल तर 333 कशामध्ये होईल, डीसी मध्ये होईल. म्हणजे 3 पट कमी होऊ शकतो, परंतु निग्लिजिबल असणार नाही. ट्रेस ऑन ट्रान्समिशन लाईन इज मिनिमम, म्हणजे ट्रान्समिशन लाईन मधला लॉस मिनिमम होऊ शकतो का, तर काय डीसी पार्ट व एसी पार्ट वा त्याच्यात काही संबंधच नाही ताणचा. नंतर लो व्होल्टेज ड्रॉप इन ट्रान्समिशन लाईन, म्हणजे व्होल्टेज ड्रॉपचा काही संबंध आहे का तिथं जास्त, तो येत नाही. तर व्होल्टेज कॅन बी स्टेप अप अँड स्टेप डाऊन. करेक्ट. महत्वाचा पॉइंट काय, एसी मध्ये स्टेप अप करू शकतो, स्टेप डाऊन करू शकतो, परंतु आपण डीसी मध्ये तसं काही करू शकत नाही. स्टेप अप करता येणार नाही आणि स्टेप डाऊन करता येणार नाही. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. चला, कळालं तुम्हाला सर्वांना, हे महत्वाचा क्वेश्चन होता. स्टेप अप करा, स्टेप डाऊन करा. म्हणजे जसं ट्रान्सफॉर्मर काम करतो तसं तुम्ही पण काम करायचं, मित्रांनी बसायचं आणि त्याला स्टेप अप करायचं, पण स्टेप डाऊन नाही करायचं बरं का. म्हणजे स्टेप अप करायचं म्हणजे काय, त्याला जर टेक्निकलचं कळत नसेल तर तू सांगायचं, त्याला म्हणायचं मग आपण स्टेप अप करणे, फक्त स्टेप डाऊन करू नका. म्हणजे त्याला जर जास्त येत असेल तर त्याला म्हणू नका अभ्यास करू नका, आता तुझा अभ्यास झाला म्हणून. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो इथं, व्हॉट इज एसीएसआर. इथं एसीएसआरचं स्टँड आहे, तुम्हाला इथं फुल फॉर्म आलेलाच आहे इथं, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे क्वेश्चन परीक्षेला विचारले जाणारच आहे हा क्वेश्चन. तर ऑल कंडक्टर स्टील रेनफोर्स आहे का, अजिबात नाही. ऑल कशाला, काही गरज आहे का ऑलची, नाही. अल्युमिनियम कोर कंडक्टर, आता बघा काही ठिकाणी बघा इथं अल्युमिनियम कोर कंडक्टर स्टील रेनफोर्स हे दिलेलं आहे, आणि अल्युमिनियम कव्हर, तर कव्हर पण नाही. तर तुम्हाला कन्फ्युजन झालं तर इथं होऊ शकतं अल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स. आता याचा अर्थ जर बघितला ना दोघाचा तर सारखाच आहे अर्थ. अल्युमिनियम कोर स्टील रेनफोर्स, कोर म्हणजे काय कंडक्टर, कोर म्हणजे काय कंडक्टर, तो दोन्हीचा अर्थ सारखा आहे. परंतु इथं फुल फॉर्म जर बघितला तर आपण याला म्हणतो आपण अल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स, हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. असं तुम्हाला देणार नाही शक्यतो, कोर पण आणि कंडक्टर. माझ्या मते दोन्ही ऑप्शन ते चुकीचे दिलेले असणार आहे, त्याच्यामुळे दोन्ही देणार नाही तुम्हाला, दोन्ही पैकी एक देऊ शकतं कधी कधी. त्याच्यामुळं अल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. कोर सुद्धा हे सुद्धा करेक्ट असू शकतं. चला, काय क्वेश्चन आहे रे बाळांनो. चला, व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ ओव्हरहेड लाईन. म्हणजे ओव्हरहेड लाईनचा फायदा काय आहे कम्पेअर टू अंडरग्राउंड केबल. म्हणजे एक ओव्हरहेड लाईन बघितली आपण आणि अंडरग्राउंड लाईन ऑलरेडी क्लासमध्ये बूस्टर डोस मध्ये बघितलं आपण. सगळ्यांनी बूस्टर डोस घेतलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना अशीच एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची असेल त्यांनी स्पार्क टेक्निकल अकॅडमी ऍप डाउनलोड करायचं आहे. त्याच्यात एमसीक्यू टेस्ट सिरीज घेतलेली आहे, तुम्ही तिथून परचेस करू शकता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रॅक्टिससाठी महत्वाचं आहे. आता बूस्टर डोस मध्ये ऑलरेडी आपण शिकलोय की ओव्हरहेड आणि अंडरग्राउंड लाईन. तर त्यांनी सांगितलंय की व्हॉट इज द ऍडव्हान्टेज, काय फायदा आहे बाबा ओव्हरहेड लाईनचा. ओव्हरहेड लाईनचा काय फायदा आहे अंडरग्राउंड केबल पेक्षा, तर पब्लिक सेफ्टी इज मोर आहे का. ओव्हरहेड लाईन मध्ये पब्लिक सेफ्टी मोर आहे का, अजिबात नाही. तर अंडरग्राउंड मध्ये पब्लिक सेफ्टी मोर आहे, कारण अंडरग्राउंड असल्यामुळे पब्लिक सेफ्टी मोर असू शकतो. फॉल्ट कॅन बी लोकेटेड इझी, तर हे बरोबर आहे. आपण एकदम इझी फॉल्ट लोकेट करू शकतो. नो इंटरफरन्स विथ कम्युनिकेशन लाईन, हे सुद्धा नाही. आणि नॉट लेबल टू द हझर्ड फ्रॉम द लाइटनिंग डिस्चार्ज, म्हणजे विजेच्या स्त्रावापासून होणाऱ्या धोक्याला जबाबदार नाही, तसं काही नाहीये. तर करेक्ट आन्सर काय आहे, फॉल्ट कॅन बी इझिली लोकेटेड. म्हणजे तुमच्या डोळ्याला दिसेल ओव्हरहेड आहे म्हणजे तुम्ही लगेच तुमच्या डोळ्यानं तो फॉल्ट इझिली फाइंड करू शकता.
हे ज्याचा आन्सर आहे हे ऍडव्हान्टेज आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. फक्त 2 क्वेश्चन राहिलेले आहे, घाबरून जाऊ नका. चला. विथ सबस्टेशन द ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज इज अ स्टेप डाऊन टू कंझ्युमर सप्लाय व्होल्टेज. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, व्हॉट विथ सबस्टेशन द ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज इज अ स्टेप डाऊन टू कंझ्युमर सप्लाय व्होल्टेज. म्हणजे कोणत्या सबस्टेशन ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज ग्राहक पुरवठा व्होल्टेजवर खाली आणले जाते. तर काही पण सांगते खाली आणले जाते, वर इंग्लिशमध्ये वाचा. स्टेप डाऊन करायचं आहे आपल्याला. त्यांनी सांगितलं की कंझ्युमर पर्यंत नेण्यासाठी स्टेप डाऊन कोणत्या सबस्टेशन न करतो आपण, तर ऑब्व्हियसली कोणतं सबस्टेशन असणार आहे, मोबाईल सबस्टेशनचा काय संबंध आहे. तर मोबाईलला सबस्टेशन लागतं का रे बाळांनो, नाही तर लाव सांग तुम्ही. सबस्टेशनवर जाऊन मोबाईल चार्जिंग लाव सांग 11 kV वर, काय होईल सांगा. 11 kV वर मोबाईल चार्जिंगला लावल्यावर जाळ आणि धूर काय आहे सोबतच. पुन्हा तुम्हाला म्हणणार की आयटीआय कस का केला रे बाबा, तू पास होता का आयटीआय ना. नंबर 2, मायनिंग सबस्टेशन असणार नाही. तर मायनिंगचा काही संबंध नाही. कंझ्युमर मायनिंग म्हणजे का खाणीतला सबस्टेशन, खाणीचा सबस्टेशन. सेकंडरी सबस्टेशनचा पण काही संबंध नाही. राहिला तुमचा डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन, तर हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन तुमचं 1 नंबर करेक्ट आन्सर असणार आहे इथे. तर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन काय करतो, स्टेप डाऊन करून ग्राहकाला पॉवर ट्रान्सफर करत असतो. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला जाणार आहे. व्हॉट विल हॅपन टू द स्ट्रिंग अरेंजमेंट ऑफ डिस्क इन्सुलेटर इफ वन डिस्क इन्सुलेटर गेट डॅमेज. काय होईल त्यांनी सांगितलं. आता स्ट्रिंग म्हणजे काय तर माळ, हे इन्सुलेटर आहे बा. इथं हे असे टावरवर काय लावलेले असतात, हे भरपूर इन्सुलेटर लावलेले असतात. आणि त्यांनी काय सांगितलं, असं काय होईल एखादी डिस्क याच्यातली खराब झाली तर काय होईल रे बाळांनो, काय होईल. तर तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर हे आहे तुमचं ओनली डॅमेज डिस्क इज अ नॉट अ फंक्शन. म्हणजे फक्त खराब झालेली डिस्क कार्य करणार नाही, बाकीचा काहीही परिणाम होणार नाही. तर ह्या डिस्क ज्या वापरल्या जातात तर लक्षात ठेवा, तर याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. तर इथे किती डिस्क दिलेले आहे, तर इथे समजा 3 डिस्क दिले. समजा 33 kV व्होल्टेज साठी किती डिस्क लागतात रे बाळांनो, सांगा, उत्तर सांगा. तर 33 kV साठी 3 डिस्क आहे. किती डिस्क आहे, 3. नंतर 66 kV साठी 5 डिस्क आहे. 132 kV साठी 9 डिस्क आहे. नंतर 132 झाल्यानंतर 220 kV साठी 14 डिस्क वापरायच्या. नंतर 400 kV साठी किती वापरायच्या, तर 21 ते 22 डिस्क वापरायच्या. किती, 21 ते 22. आणि 765 kV साठी किती वापरायच्या, तर इथं 42 डिस्क, 41 ते 42, जवळपास 42 डिस्क वापरायच्या. हा क्वेश्चन परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो. हे पाठ करायचं, रट्टा मारायचा, नाही तर समजून घ्यायचं. फॉर्म्युला सुद्धा आहे याचा, फॉर्म्युल्याने सुद्धा तुम्ही काढू शकता. तर आलं लक्षात तुमच्या. हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी या डिस्कचा. तर याच्यावरून तुम्ही लाईन ओळखू शकता. अशा 5 डिस्क दिल्या तर किती केवीची लाईन आहे रे बाळांनो. तर असं जायचं, तुम्ही फिरता फिरता टावरवर बघितलं आणि फिरता फिरता टावरवर बघितलं तर कोणी विचारलं अरे ही लाईन चालली किती केवीची लाईन आहे, तर लगेच डिस्क मोजायच्या. तिथे 1 2 3 4 5 डिस्क आहे. लगेच फुलमाई सरचं ध्यान येऊ द्यायचं. फुलमाई सरांना सांगितलं होतं 5 डिस्क आहे. 5 डिस्क आहे म्हणजे 66 kV. ते म्हणणार कस काय, तर त्याला म्हणतात आयटीआय झालेला म्हणा. माझा फुलमाई सरकडे क्लास केलेली आहे. आलं लक्षात तुमच्या. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी हा. व्हॉट विल हॅपन टू द स्किन इफेक्ट ऑन अ ओव्हरहेड कंडक्टर इफ द कंडक्टर डायमीटर इज स्मॉल. जर कंडक्टरचा डायमीटर हा स्मॉल असेल तर काय प्रभाव होईल तिथं, तर तिथं नो इफेक्ट. काय, नो इफेक्ट रिमेन सेम, काही परिणाम होणार नाही तिथं. म्हणजे बिकम नगण्य होतो, निग्लिजिबल. काय आहे, निग्लिजिबल करेक्ट आन्सर आहे तुमचं, नगण्य होतो. तर हे तुमच्यासाठी महत्वाचे क्वेश्चन होते. हे परीक्षेत तुम्हाला याच्यापैकी आता जितकं शिकलोय तर ह्या एमसीक्यू पैकी, तर याच्यात तुम्हाला मी सांगितलंय की 100% विचारले जाणारे प्रश्न. फीडर, डिस्ट्रीब्युटर, सर्व्हिसमॅन वर एक क्वेश्चन तुमचा करेक्ट झालेला आहे. तो एक क्वेश्चन म्हणजे 2.2 मार्क.
एक इन्सुलेटरवर तुमचा एक क्वेश्चन, म्हणजे तुमचा त्याच्यावर 2.2 मार्क, आणि ऑथर जे शिकलेलो आहेत आपण त्याच्यावर तुमचा जवळपास 1 मार्क, म्हणजे जवळपास 2.2 म्हणजे 6.6 मार्क एका तासात तुमचे पूर्ण झालेले आहेत. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे याच्यापेक्षा जास्त पण येऊ शकतात. मिनिमम मार्क सांगितले मी तुम्हाला. फक्त 25 MCQ बघितले, त्या 25 MCQ मुळे जवळपास आपले 50 ते 100 MCQ शिकलो आपण. 25 ते 27 MCQ मधून आपण जास्त MCQ शिकलो. तर ते MCQ तुम्हाला इथं त्याचा फायदा होईल, परीक्षेमध्ये विचारल्या जाईल. तरी सर्व विद्यार्थ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. आपली जी बॅच आहे ती ऑफलाईन बॅच सुद्धा सुरू झालेली आहे. ऑफलाईन तर आपल्या बॅचचं नाव काय आहे? चला आपण थोडं बघू. एक मिनिट चला. तर आपली जी बॅच आहे तर ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे. कशा संदर्भात? तर महाडिस्कॉम विद्युत सहाय्यक. आपल्या बॅचचं नाव काय आहे रे बाळांनो? तर बॅचचं नाव आहे आपला बूस्टर डोस सिलेक्शन बॅच. काय आहे आपल्या बॅचचं नाव? बूस्टर डोस सिलेक्शन बॅच हे आपल्या बॅचचं नाव आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना बूस्टर डोस सिलेक्शन बॅच करायची आहे, स्पेशली ऑफलाईन सांगतोय हा, ऑफलाईन बॅच कशी आहे आपली? ऑफलाईन बॅच असणार आहे. ही बूस्टर डोस सिलेक्शन ऑफलाईन बॅच आहे. याच्यात तुम्हाला 100% फुलमाळी सरांची गॅरंटी तुमचं सिलेक्शन करून देणार. फक्त 1 महिना जरी उरला, एक तुमच्याकडे अजून किती महिने आहे? तुमच्या जवळपास 1.5 ते पावणे 2 महिने आहे. परंतु तुम्ही 1 महिना जरी असला तर तुमचं सिलेक्शन मी करून देणार. आता तुम्ही म्हणसाल सर का सिलेक्शन करू, कसं? तर बघा, जी तुमची ऑफलाईन बॅचला जे विद्यार्थी येतील ऑफलाईन बॅचला, तर मी म्हणतोय नेहमी रिस्क है तो पोस्ट फिक्स आहे. काय आहे? रिस्क आहे. जर मी रिस्क घेत असेल तर तुम्हाला सुद्धा रिस्क घ्यावं लागेल. काय? मी रिस्क घेतोय तर तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. त्याच्यामुळे आपण इथे सांगतोय की जर तुम्ही ऑफलाईनला आले तर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी एक रिस्क येतो फीस. गोष्ट अशी आहे, जर तुम्ही ऑफलाईन बॅचला आले, तुमचं ऑफलाईन बॅचला सिलेक्शन नाही झालं तर तुमची संपूर्ण फीस परत मिळेल तुम्हाला. ऑल इंडिया, ऑल महाराष्ट्र असो की ऑल इंडिया असो, कुणीही तुम्हाला गॅरंटी देणार नाही, कुणीही फीस तुम्हाला परत देणार नाही. हा बंद्या कळतो तुम्हाला? मी पण तुमच्यासारखं गावरान भाषा येते बरं मला. हा बंद्या तुम्हाला गॅरंटी देतो, ह्या तळमळीने सांगतो तुम्हाला. मागची जी ऑपरेटरची बॅच होती ना, म्हणजे काय म्हणतो आपण ऑपरेटरला? उपकेंद्र सहाय्यक. एका महिन्यात सर्व विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करून दिलं होतं. त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं, अरे तू 2 वर्षापासून 4 वर्षापासून अभ्यास करतोय आणि तुझं काही झालं नाही, आणि आता तू 1 महिन्यात काय तीर मारणार आहे रे बाळा. तो इतका डिमोटिवेट झाले ते विद्यार्थी. ते म्हणले अरे गोष्ट तर बरोबर आहे. त्या विद्यार्थ्याला म्हटलं जर तुला यायचं असेल तर सगळं कामधंदे सोडून 12 तास अभ्यास करून घेतो, प्रिपरेशन करून घेतो. 1.5 महिन्यात जर तुझं सिलेक्शन नाही झालं ना, 1 ते 1.5 महिन्यात सिलेक्शन नाही झालं ना तुझं, तर तुझी पूर्ण फी परत. काही विद्यार्थी माझ्या गावातले सुद्धा होते. गावातल्या विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्ही आता पैसे देऊ नका, नंतर पैसे द्या सिलेक्शन झाल्यावर. तर असे सुद्धा विद्यार्थी आपण सिलेक्शन करून दिलं. तर ही तुमच्यासाठी चॅलेंज बॅच आहे. चॅलेंज बॅच, बूस्टर डोस सिलेक्शन बॅच. तर या बॅच मध्ये तुम्हाला सिलेक्शनची गॅरंटी. जर तुमची सिलेक्शन झालं नाही तर संपूर्ण फी परत तुम्हाला मिळेल. तरी ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच करायची असेल, याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ फॅकल्टी वगैरे शिकवायला राहील तुमच्याकडून. काय मास्टर प्लॅन करून तुम्हाला सिलेक्शन करून द्यायचं ती आमची जबाबदारी. तो मास्टर प्लॅन आपण लीक करत नाहीये. जो आपला शिकवण्याचा मास्टर प्लॅन असेल तो लीक होणार नाही इथे. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी काय करायचं आहे, जो आपला नंबर आहे 94,040,40,019 ह्या नंबरवर काय करायचं आहे, तुम्ही तुमचं नाव, ट्रेडचं नाव, ऍड्रेस आणि ट्रेड हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्ही काय करायची आहे, पाठवायची आहे. म्हणजे तुमचं नेम, ऍड्रेस, ट्रेड आणि मोबाईल नंबर. काय मोबाईल नंबर, तर इतके तुम्ही
या व्हॉट्सअप नंबरला फोन वगैरे करू नका, मी फोन उचलणार नाही पहिलेच सांगून देतो, कारण माझ्या मागे खूप कामं असतात. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोन मी उचलणार नाही. ह्या बॅच की मला सर बॅच जॉईन करायची, काय करायची ते तुम्हाला सर्व रिप्लाय देण्यात येईल. याच्यावर तुम्ही काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर आपली लिमिटेड बॅच जी की 200 विद्यार्थ्याची लिमिटेड बॅच असणार आहे, आपण त्या विद्यार्थ्याची लिमिटेड बॅच आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन बॅच जॉईन करायची आहे विद्युत सहाय्यकची, तर तुम्ही म्हणसान सर आता तर खूप दिवस कमी राहिले, दीड महिन्याच राहिला, 1.5 महिन्यात काय करणार आहे आम्ही, तर ती जबाबदारी आमची आहे. आम्हाला काय करायची, काय स्ट्रॅटेजी द्यायची, काय सिलेक्शन फॉर्म्युला द्यायचा तुम्हाला, तर ते आमच्यावर जबाबदारी आहे. काय शिकवायचं, गणित शिकवायची, बुद्धिमत्ता शिकवायची, टेक्निकल शिकवायचं, मराठी शिकवायचं, ती जबाबदारी आमची. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करायची आहे. नंबर वगैरे तुमचं नाव, नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, ट्रेड सगळं शेअर करायचं आहे व्हॉट्सअपला. फक्त व्हॉट्सअपला शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती तुम्ही काय करायची आहे, पोहोचवायची आहे. फीस करू नका. फीस तुम्हाला सांगण्यात येईल, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. फक्त तुम्हाला सगळ्यात पहिले तुमची रिस्क घ्यायची तयारी आहे का, तुमची जर रिस्क घ्यायची तयारी असेल तर सिलेक्शन फिक्स करायची तयारी आमची आहे. तर काय करायचं आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करायची आहे. क्योंकि आता आपण म्हणतो ना, आपकी बार महावितरण पार, कारण ही संधी पुन्हा येणार नाही. अभी नहीं तो कभी नहीं. 4 चौघात आउटसोर्सिंग मध्ये जॉब करण्यापेक्षा एकदा रिस्क घेऊन बघा. आलं लक्षात तुमच्या? तरी अजून एक सांगतोय, एकदा लाईक आणि शेअर करा. तुमचे जे मित्र मैत्रीण नातेवाईक भाऊ बहीण कोणी असेल ITI ला जे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, पंप ऑपरेटर कशाचीही तयारी करत असेल तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. आलं लक्षात? तर सर्व विद्यार्थ्यांना आता काय अभ्यासासाठी शुभेच्छा आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा. तुम्हाला सगळं डिटेल, सर्व तुम्हाला सिलेक्शन नुसार, तुमची स्ट्रॅटेजी नुसार तुमचं सिलेक्शन करून देण्यात येईल. चला, धन्यवाद.